गंगाधररावजी राठोड मित्रमंडळ आयोजित कोरोना योद्ध्यांचा सन्मान म्हणण्यापेक्षा मी कृतज्ञता सोहळा म्हणेन. या प्रसंगी उपस्थित आदरणीय महाराज कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब, आपले आमदार माननीय डॉक्टर तुषाररावजी राठोड, या तालुक्याचे तहसीलदार पाटील साहेब, खुशालराव पाटील, बळवंतराव पाटील, डॉक्टर माधवराव पाटील, डॉक्टर हिमगिरे, किशोरजी चव्हाण, संतोषजी राठोड. संतोषरावांचा आज वाढदिवस आहे, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. या नगरीचे नगराध्यक्ष माननीय बाबू सावकारजी देबडवार, हनुमंतरावजी मस्कल्ले, सर्व पत्रकार, पोलीस प्रशासन, गोबाडे साहेब, प्रभाकररावजी पाटील, सर्व नगरसेवक आणि आपण सर्व. आज स्वातंत्र्याचा आपण 75मध्ये एंट्री केली. अमृत महोत्सवामध्ये आपण आलोत. मी पहिल्यांदा भारतीय आहे, दुसऱ्यांदा भारतीय आहे, तिसऱ्यांदा भारतीय आहे, चौथ्यांदा भारतीय आहे आणि मरताना सुद्धा भारतीय आहे. हा आजचा खरा संदेश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सगळ्यांना या अमृत महोत्सवी वर्षाच्या मी आपल्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजन करणारे शिवकुमार बंडे, बालाजीराव लिंगनवाड, स मस्कल्ले सर, त्यांचं मित्रमंडळ म्हणजे गंगाधरराव राठोडांचं मित्रमंडळ आज पाहण्यात आलं. दोस्त म्हणजे 2 स्तरावर असतो त्याला दोस्त म्हणतात आणि मित्र म्हणजे सूर्याचं नाव मित्र आहे, जो संकटातही धावून येतो त्याला मित्र म्हणतात. असं हे तुमचं मित्रमंडळ. जब 2 हस्ती मिलते हैं तो दोस्ती बनती है. तर हे मित्रमंडळ तुम्ही आयोजित केलेला हा भावपूर्ण सोहळा, या ठिकाणी बऱ्याच जे आपले प्रियजन गेले, भाई आहेत मध्ये, अनिल कोतावार आहेत, अनेक मान्यवर आहेत. त्याचे वडील गेले शिवकुमारचे. ना चिट्ठी ना कोई संदेश, न जाने कौन सा वो देश, तुम चले गए. कोरोनाची लाट काय होती हे आम्हा डॉक्टरांनी पाहिलं आहे. आमदार साहेब डॉक्टर आहेत, त्यांनी पाहिलं आहे. या सगळ्या मान्यवरांनी पाहिलं आहे. या व्यासपीठावरच्या बऱ्याच जणांनी कोरोना काय असतं हे अनुभवलं आहे. कुणाला डबलही कोरोना झालेला आहे. आमदार साहेब, आपल्या मुखेडमधल्या 30 डॉक्टरांना कोविड झाला आणि एप्रिल महिन्यामध्ये एकाच दिवशी भारतामध्ये इंडिया लॉस्ट 48 डॉक्टर्स, सुपर स्पेशालिस्ट. इतकी भयानक लाट म्हणजे करोनाच्या काळामध्ये घडू नये ते घडलं आणि करोनाचं मरण पाहून सरणसुद्धा रडलं. इतकी भयानक परिस्थिती तुम्ही पाहिली. या मुखेडमध्ये अहोरात्र आमचे सर्व डॉक्टर, आज प्रतिकात्मक 4-5 डॉक्टरांचा तुम्ही सन्मान करत असला तरी प्रत्येक डॉक्टरांनी काम केले. आमदार साहेब आणि या सर्व जनतेला, व्यासपीठाला मी ग्वाही देतो, उद्या 3री जरी लाट आली तरी आमचा एकही डॉक्टर मागे हटणार नाही. जनता जर संकटात असेल तर डॉक्टर समाज संकटात असताना कुठलाही डॉक्टर जाणार नाही. मला हार्ट अटॅक आहे, मला बाकी व्याधी आहेत, अँजिओप्लास्टी आहे. मला अनेक जण म्हणाले की तुम्ही दवाखाना बंद करा. मी एकही दिवस दवाखाना बंद केला नाही. की जो समाज आपल्याला मोठं करतो त्याला संकटात सोडून कधी जायचं नाही. 3री जर लाट आली तर आमची सर्व डॉक्टर या समाजाच्या सदैव पाठीशी राहतील. आज शिवकुमार बंडे बोलता बोलता थोडा तो भावनिक झाला. खरं म्हणजे मोठे साहेब आता बोलून गेले. या वयातही त्यांचा उत्साह पाहून राठोड परिवारांनी खूप कुटुंबातली दुःख पचवली. शिवकुमारचे वडील गेले, जे स्वतःचे दुःख पचवून इतरांचे अश्रू पुसायला तयार असतात ते खरे योद्धे असतात. भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगिले की मज हसावे लागले, की पण दुजांच्या आसवानी मज भिजावे लागले. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी किंवा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवकुमार बंडे आणि त्याचा मित्रपरिवार हा एवढा भावपूर्ण सोहळा केला आहे. तुम्ही माझाही सन्मान केला, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतोच. सर, या शहरात आज तुम्ही 50-60 लोकांचा सत्कार करताय. इतरही अनेक मान्यवर आहेत, अनेकांनी अन्नदान केलं आहे, अनेकांनी विविध प्रकारचं प्रतिकात्मक तुम्ही असला तरी हे जे सगळे लोक आहेत
हे सामान्य जरी असले तरी सामान्यातले असामान्य आहेत ते. त्यामुळं मी तुमचं अभिनंदन तर करेल, पण तुमच्या सेवावृत्तीला आय सॅल्यूट यू ऑल, की आज तुम्ही जे कोणी आज सन्मानित होणार आहात तुमच्या या सेवा कार्याला मी सलाम करतो. कारण सेवावृत्ती हीच जीवनवृत्ती जोपासणारे तुम्ही. त्याच्यामुळं सर याच्यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल, डॉक्टर असेल, आमच्या तो व्यंकट शिंदे आहे आमच्याकडं, आमच्या हॉस्पिटलचे 10 लोक ड्रेस घालून काम करत होतो. तो गजानन बंडे आहे, टेक्निशियन्स आहेत, सिस्टर्स आहेत, नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, नगरसेवक आहेत, कर्मचारी आहेत, रुग्णवाहिकेचे ड्रायव्हर आहेत. सगळ्या प्रकारचे सर्व समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांनी या कोविड योद्ध्यासाठी, कोविड काळासाठी फार मोठं योगदान दिलं आहे. ज्या कुणाचं व्यक्तीचं नुकसान झालं आहे, कुणाचं कौटुंबिक नुकसान आहे, आर्थिक नुकसान आहे, नोकऱ्या गेल्यात, कोविडच्या जखमा प्रदीर्घ काळ आपल्या मनावर जखमा, त्याची अनेक जखमा या अनेक दिवस राहतील. पण यांच्या दुसऱ्याच्या वेदनेची संवेदना समजून घेणारा हा कार्यक्रम आज ह्या शिवकुमार बंडे परिवारांनी आयोजित केला आहे. या कार्यक्रमातून सर एवढंच साध्य होईल आमदार साहेब, की तुम्ही कृतज्ञतेची थाप मारली गंगाधररावजी राठोड मित्रमंडळाने. तुम्ही शाबास म्हणालात तर पुढं पळायला थोडंसं बळ नक्की येईल. जाण, भान आणि मान, तुम्ही जाण असणारे सगळे आहात. भान ठेवून सेवा केली, किंबहुना बेभान होऊन काम केलं, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केलं, म्हणून आज हा मान आहे. जाण, भान आणि मान असे अनेक कार्यकर्ते तयार होतील. खुशालराव पाटलांनी सांगितलं की कोविड अजून संपलेला नाही, आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. शासनाने, केंद्र सरकार, प्रशासन, माननीय कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, पोलीस प्रशासन, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी कसल्याही प्रकारची पर्वा न करता फार मोठं योगदान या मुखेडसाठी दिलं आहे. म्हणून आज आपल्याला आपण या ठिकाणी जमू शकलो. सर असं म्हणतात की जो जीता वो सिकंदर, पण एप्रिल महिन्यामध्ये, मे मध्ये अशी स्थिती होती की जो जिंदा वो सिकंदर. कोण जाईल कोण राहील याची काही गॅरंटी नव्हती. पण बऱ्याच वेळेस दवा और दुआ दोनों काम आते हैं. ही सर्व मंडळी आज सन्मानित होतील आणि या सन्मान चिन्हातून तुम्हाला अधिक सेवा करायची ऊर्जा नक्की मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मी शिवकुमार बंडे मित्रमंडळ, बालाजीराव लिंगनवाड 70च्या पुढं असले तरी झपाटल्यासारखं तुमचं काम आहे आणि तरुणांना लाजवील असे यांचे कार्यक्रम असतात. या कृतज्ञता सोहळ्यामध्ये सगळे तुम्ही जे आहात त्यांच्याप्रती पुनश्च मी स्वतः कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आमदार साहेब आणि सर्व व्यासपीठाला आपण ग्वाही देऊयात सर, इफ थर्ड वेव्ह कम्स, तिसरी लाट जर आली तर आता सह्याद्री किंवा हिमालय उचलायच्या ताकदीनं आपण लढूयात असे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.